12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर सध्या अतिक्रमण नगरी झालंय। राजकीय नेते आणि व्यावसायिक अतिक्रमणांना नगरपालिका पाठीशी घालत असल्याचं चित्र आहे। याचा सर्वसामान्यांना मात्र जाच होतोय। माजी सैनिक रामराव लोंढे घराचं बांधकाम पाडल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आलाय। एक निवृत्त सैनिक रामराव लोंढे 135 चौरस मीटरची जमीन घर बांधण्यासाठी सरकारकडून त्यांनी 11,000ला विकत घेतली। परवानग्या घेऊन हे घर बांधलं। वाढीव बांधकामाचा करही भरला। त्यात कम्प्युटरचा व्यवसाय करायला मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांचा ना हरकत दाखलाही मिळवला। मात्र त्यांच्याच जागेत कोणालाही अडथळा न होणारं बांधकाम अतिक्रमण म्हणून उद्ध्वस्त करण्यात आलंय। याच्या अगोदर 2 सिंहस्थ झाले तरी कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता आणि या सिंहस्थाच्या नावावर रस्त्यामध्ये किंवा कुठलाही अडथळा नसताना कोणालाही कसलाही त्रास नसताना माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये घर बांधलेले असताना मुलांचे आणि माझे घर उद्ध्वस्त केले। मला सरकारला एवढंच सांगायचं की मी एक माजी सैनिक असल्यामुळे 1971च्या इंडिया आणि बांगलादेशच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये मी भाग घेतलेला असताना माझ्या उजवा हाताला गोळी लागून उजवा हात निकामी झालेला आहे। सर्वसामान्याची नाही ना, असं नगरसेवकचे म्हणून असं काही झालेलं नाही। जे अतिक्रमण ते शाही मार्गावर जे आलेले होते घर त्यांचेच आपण काढलेले फक्त। नगरसेवकांचं असं काही नाही, नगरसेवकाचे अतिक्रमणही नव्हते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।